वाचून काय प्रेम असेल तर भजन करण्यात अर्थ आहे. मोती लेवायचं नख लेवायचं असेल तर नाक कसं पाहिजे महाराज? तुम्ही माझ्या नाकाकडे बघू नका. सरळ पाहिजे, लांब सडक नाक पाहिजे तर मोती लेवण्यात अर्थ आहे. नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचून एक तरी ववी अनुभवावी तर वाचण्यात अर्थ आहे. रात्रंदिवस गाता वाचला पण आमच्या मात्यातच बसला का करायचे? गाता तर रात्रंदिवस चालू आहे, मात्यात तर एक बी नाही. ते अर्थ नाही. महाराज म्हणतात बाबा जे वाचलोय, जे आम्ही वाचतोय ते आमच्या आचरणामध्ये आलं पाहिजे. नुसतं आचरणामध्ये नाही तर तसं वागण्याचा प्रयत्न करा आणि ते सुख आहे. महाराज हेच सांगतात की बाबा आपलं तर आवडीचं कधीच करायचं नाही. जर संतांची आवड बघा, पण इथं संतांची नाही तर देवाची आवड सांगितलेली आहे की आवड आहे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. महाराज म्हणतात नामाचा उच्चार रात्रंदिवस करणारा भक्त मला आवडतो. नुसतं उच्चार नामाचा करणारच नाही तर याच्या पुढे जाऊन सांगतात तर तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा. गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ असली पाहिजे. घराला जसं आम्ही कंपाऊंड करतो का तर आतमध्ये चोर येऊ नये म्हणून, घरामध्ये चोर शिरू नये म्हणून घराला कंपाऊंड असतं, तसं ह्या शरीराला कंपाऊंड आहे का तर आतमध्ये षडविकार जाऊ नये म्हणून, विकार जाऊ नये म्हणून ही शरीराचं कंपाऊंड आहे. म्हणून तुळशी माळ गळा. आणि तुम्ही कितीही तोळे सोनं अंगावर घाला, कितीही तोळे सोनं अंगावर घाला, तुमच्यावर चोराची नजर असल्याशिवाय राहत नाही. पण एक पवित्र तुळशीची माळ घाला, देवाची नजर तुमच्यावर असल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात की तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. महाराज आम्हाला समजलं नामाचा उच्चार आम्ही रात्रंदिवस करायला तयार आहे. देव आम्हाला भेटला तर देव आम्हाला भेटतो म्हणून तुम्ही सांगताय देवाला एवढंच आवडते की नामाचा उच्चार करणं. एवढंच नाही तर तुळशीची माळही आम्ही घातली, पवित्र अशी तुळशीची माळ घातली, चंदनाचा टिळा ठेवला आणि वैष्णवाई की प्रेमही जडलं आमचं. पण एवढ्यावर तुमच्या देवाचं समाधान आहे का? देव म्हणतात एवढ्यावरही समाधान नाही. एकनाथ महाराज म्हणतात एवढ्यावरही समाधान नाही तर त्या भक्तानं आषाढीची वारी केली पाहिजे. आषाढी कार्तिकी